परराज्यातून गांजा आणून तो सोलापुरात विकण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले। त्यांच्याकडून 36 किलो 270 ग्रॅम गांजासह 7,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सचिन लक्ष्मण बनसोडे वय वर्ष 39 राहणार टाकळी सिकंदर तालुका मोहोळ, एकनाथ नामदेव लेंडवे वय वर्ष 33 राहणार मेथवडे तालुका सांगोला आणि अनिल लक्ष्मण रोंगे राहणार खर्डी तालुका पंढरपूर अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत। स्थानिक गुन्हे शाखेचे व पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी अंमली पदार्थ विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ व त्यांच्या पथकास केल्या होत्या। त्यानुसार वाघ व त्यांचे पथक तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना मोहन मनसावले यांना माहिती मिळाली की बोरामणी जवळील वैष्णवी ढाबा इथं सचिन बनसोडे व एकनाथ लेंडवे हे छत्तीसगड इथून गांजा आणून तो सोलापुरात विकण्याच्या तयारीत आहेत। लागलीच ज्ञानदेव वाघ यांनी संजय जगताप यांना याची माहिती दिली। त्यानंतर घटनास्थळी गेल्यावर 2 इसम 2 बॅगा घेऊन रस्त्याच्या कडेला थांबल्याचे दिसून आले। तपासणीत त्यांच्याकडे 36 किलो 270 ग्रॅम गांजा आढळून आला। हा गांजा ते अनिल रोंगे यांना विकण्यासाठी आणल्याचे सांगितले। त्यानंतर अनिल रोंगे यालाही अटक करून तिघांना न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, विजय कबाडे, संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली।